नमस्कार मित्रांनो, वीकेंड स्पेशल अनालिसिस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 3 इंडेक्स बद्दल डिस्कशन करणार आहे. त्याच्यात काही अनालिसिस केले ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले आहे फिन निफ्टी. फिन निफ्टी मध्ये एक ट्रेंड लाईन आली आहे खालून. बरोबर तुम्ही बघा तिथं त्या ट्रेंड लाईनला आता तो पोहोचलेला आहे. एक इम्पॉर्टंट झोनला आता ट्रेड करतो त्या ट्रेंड लाईनच्या बॉटमला. तिथून त्यांनी सपोर्ट सुद्धा घेतलाय आणि एक इम्पॉर्टंट पॅटर्न बनवलाय. तिथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवलाय. जर तो पॅटर्न सक्सेस होतोय, त्याचं ब्रेकआउट होतोय, तर तिथून परत ते अबव लेवल्स पर्यंत ट्रॅव्हल करू शकतो. तर त्या पॅटर्नचं ब्रेकआउट होतोय 20,600 च्या वरती. जर तो क्लोज देतोय तर पॅटर्नचा ब्रेकआउट होतो. सो ह्या जो इंडेक्स आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे आणि जर का तो ब्रेकआउट देतो तर अगेन 21,500 पर्यंत जाऊ शकतो. नेक्स्ट आपल्याकडे आहे निफ्टी ऑटो. आज निफ्टी ऑटो मध्ये काय झाले की ब्रेकआउट झाले. जर तुम्ही डेली ह्याच्यात बघितलं तर निफ्टी ऑटोनी ऑल टाइम हायचा सुद्धा ब्रेकआउट दिलाय. तर इथून अजून वरच्या लेवलला ट्रॅव्हल करू शकतो. 20,800 चं लेवल असणार आहे. 800 to 900 पर्यंत अजून वरती ट्रॅव्हल करू शकतो. निफ्टी ऑटो मध्ये काय झालंय, ऑल टाइम हायचा ब्रेकआउट झालाय आणि आज ऑल ऑटो सेक्टरनी चांगलं परफॉर्मन्स दाखवलाय, चांगलं मोमेंटम सुद्धा दाखवलंय. ऑल टाइम हायला ट्रेड करतात आहे. त्याच्यानंतर आहे लास्ट एफएमसीजी सेक्टर, फूड सेक्टर. त्याच्यात तो सुद्धा एक जी ट्रेंड लाईन आहे बॉटम पासून त्या ट्रेंड लाईनला ट्रेड करतोय. तिथं सपोर्ट घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. आज त्यांनी एक प्रॉपर हॅमर कॅन्डल तिथं क्रिएट केली. एक इम्पॉर्टंट झोन आहे त्याचा 54,000 इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. 4-5 दिवस झाले त्या रेजिस्टन्सच्या वरती गेलेला नाही. जर का तो रेजिस्टन्स ब्रेक करतोय तर हा सुद्धा पॅटर्न जो आहे तो सक्सेस होऊ शकतो आणि मग एफएमसीजी सेक्टर पण परत बुल रन मध्ये येऊ शकतो. कारण की एक मोठा फॉल सुद्धा आलेला आहे एफएमसीजी सेक्टर मध्ये. जर ह्याला वरती जायचं असेल तर 54,000 चा ब्रेकआउट द्यायला आणि मग अगेन कंटिन्यू आहे. तर मित्रांनो, या सगळे इंडेक्सेस मधले जे स्टॉक्स आहेत, तुम्ही ह्या इंडेक्स मधले स्टॉक सुद्धा फॉलो करू शकता आणि ट्रेड करू शकता. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा.